आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बीड कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख यांची बाजू मांडत आहेत। त्यांनी सर्व पुरावे कोर्टात सादर केले। दरम्यान एका गोपनीय साक्षीदाराची साक्ष समोर आली आहे। संतोष देशमुख यांना मारण्याचा प्लॅन कुठे तयार झाला याची माहिती यातून समोर आली। या बैठकीमध्ये विष्णू चाटे याने सुदर्शन घुले याला डिवसला आणि त्यातून पुढचा प्लॅन शिजल्याचं गोपनीय साक्षीदाराने सांगितलं। बीड जिल्ह्यातील नांदूर फाटा येथील एका हॉटेलमध्ये विष्णू चाटेच्या वाढदिवसाची पार्टी झाली। यावेळी जेवण करत असताना विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला 6 डिसेंबर 2024च्या मारहाणीवरून डिवसलं। तो म्हणाला, तुला वॉचमनला मारायची काय गरज होती? आम्ही कमवायचे आणि तुम्ही गमवायचे, असं चाटे घुलेला म्हणाला। त्याने घुलेला कुत्र्यासारखं आपले जीवन झाल्याचं म्हटले। तू तुझी इज्जत घातलीस, पण आमची देखील इज्जत घातलीस, असेही चाटे घुलेला म्हणाला। चाटेने अशा पद्धतीने घुलेला डिवसल्यानंतर त्याने सरपंचाला संतोष देशमुख उद्या उचलून नेतो, त्याच्यावर 376चा गुन्हा बलात्काराशी संबंधित भारतीय दंड संहिता कलम दाखल करतो। त्यावर चाटे म्हणाला की काही कर, नाहीतर गावाकडे चितरपाखरं असे सांभाळायचं काम कर, पण केजला परत येऊ नको। 6 डिसेंबरला झालेल्या मारहाणीच्या रागातून संतोष देशमुखांच्या निर्घुण खून झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे। गोपनीय साक्षीदाराच्या या जबाबामुळे आरोपींना आता बळ मिळण्याची शक्यता आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।